नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विक्की देशेट्टीवार. आज आपण तर तुम्हाला हे जे शेड दिसत आहे, म्हणजे वर फक्त फायबर टीना आहे आणि बिल्डिंग उभी आहे. या आपण जे तुम्ही जे पाहत आहात याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. भरपूर लोकांना याची माहिती नाही आहे. ठीक आहे, तर याची माहिती आपण सुरू करू. आपण उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ, सरकारी दवाखाना पांढरकोळा. ठीक आहे, तर तुम्ही जे बघत आहे ही इमारत 100% आपण आपल्याला इमारतच माना लागन. आणि हे जे व्यक्ती आहे, काय नाव आहे तुमचं? सचिन सवय सोनकांबळे. अच्छा, मला तुमचा परिचय द्या बरं. मेरा नाम सचिन सवय सोनकांबळे है. हो. मैं आदिलाबाद से बिलोंग करता हूँ. यहाँ पे 9 महीने हो चुके हैं ज्वाइनिंग लेके एज ए डायलिसिस टेक्नीशियन. क्या बोले? डायलिसिस टेक्नीशियन. डायलिसिस हाँ. टेक्नीशियन. यस सर. कब से हो? 8 महीने हो गए सर. 8 महीने हो गए. अभी तेलुगु आती है आपको? हाँ सर. पूरी तेलुगु आती है? हाँ सर. एक बार तेलुगु में भी बोलिए. హలో అండి, నా పేరు సచిన్ సవై సోనకాంబळे. నేను ఆదిలాబాద్ నుంచి ఇక్కడికి వచ్చాను యాజ్ ఏ డయాలిసిస్ టెక్నీషియన్. నేను ఇక్కడికి వచ్చి 8 మంత్స్ కంప్లీట్ అయిపోయింది. ఇది 9th మంత్ రన్నింగ్. थैंक यू, क्योंकि मैं इसलिए बोला हूँ कि यहाँ जो पांढरकोड़ा तालुके में मैक्सिमम 30 या 40% तेलुगु आती है लोगों को, क्योंकि तेलंगाना बॉर्डर पे ये गांव है. यहाँ से 20 किलोमीटर पर पेनगंगा नदी और तेलंगाना की सीमा है. तर तुम्ही बघितलं, यांनी आपला परिचय दिलेला आहे. परिचयामध्ये यांचं नाव सांगितलेलं आहे. आणि हे जे बिमारी आहे किडनीची, आणि जे आपण शब्द वापरतो डायलिसिस, तर त्यांचा उपचार पांढरकोड्यातील उपजिल्हा रुग्णालय पांढरकोळा येथे त्याची सुविधा आहे. भरपूर पेशंट आहे या बिमारीचे, आणि तालुक्यातील लोकांना आणि जिल्ह्यातील लोकांना माहिती नाही आहे. तर आपण हे जे उपक्रम उपजिल्हा रुग्णालय पांढरकोळामध्ये चालू आहे ते आपण दाखवत आहे. इथं आहे एंट्री लिहून आहे. नंतर सर आप सामने आ जाइए. मराठी नहीं आती आपको? नाही सर. बघा, डायलिसिस क्षेत्र तुम्ही आवर्जून प्रत्येकांनी हा व्हिडिओ पाहावा आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे. डायलिसिस सेंटर आहे हे बघा. महा डायलिसिस, स्वस्त आरोग्याची हमी, मोफत डायलिसिस सेवा केंद्र, उपजिल्हा रुग्णालय पांढरकोळा. हे बघा, आणि इथं बघा मोफत डायलिसिस सेवा केंद्र आहे. इथं तुम्हाला एकही रुपया लागणार नाही. अनेक पेशंट पांढरकोळा तालुक्यातील, झरी जामणी तालुक्यातील, मारेगाव तालुक्यातील किंवा जवळपासचे यवतमाळला या बिमारीचा उपचार करण्यासाठी जातात आणि हजारो लाखो रुपये खर्च करतात. तर सर्व आपल्या न्यूज चॅनलच्या दर्शकांना मी विनंती करतो, हा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 1 आहे. तर आपण या डायलिसिस बिमारीचा इलाज, उपचार कशा पद्धतीने होतो ते आपण पार्टमध्ये आपण आता दाखवणार आहोत. तर तुम्ही बघितलं, कोणतेही पैसे लागणार नाही आहे. कुठं? उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, सरकारी दवाखाना पांढरकवडा, जे चालबर्डी रोड, झरी जामलीला रोड
जातो BDP कॉलेजच्या बाजूले, तर तुम्ही तुमच्या माहितीसाठी मी ही बातमी बनवत आहे. तर मी अजून इंट्रो देतो. हे बघा, खूप स्वच्छ आणि खूप सुंदर हे डायलिसिस सेंटर आणि हे हॉल बघा. मार्किंग पण देऊन आहे इथे, ते पण तुम्ही पाहू शकता. मार्किंग दिसत आहे तुम्हाला, नंबर दिसत आहे 20, 21, 22, 23, 24, 25 अशा पद्धतीचं. हे बघा, पेशंटसाठी खुर्ची पण आहे. ज्यांना चालणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी पेशंटला बसण्यासाठी सुविधा पेशंट इथं अवेलेबल आहे, बघू शकता. हे कुठचंही नाही आहे, यवतमाळ, नागपूर, मुंबईचं नाही आहे. पांढरकवडा या गावातील उपजिल्हा रुग्णालय सरकारी दवाखान्यामध्ये ही सुविधा आहे. बघा, हॉल आहेत आणि स्वच्छ आहे एकदम. आपलं काम आहे जे चांगलं आहे ते नक्कीच दाखवावं. तर काही काम अपूर्ण आहे, बघू शकता तुम्ही. बेडची सुविधा आहे, सर्व नवीन बेड आहे, सर्वच नवीन बेड दिसत आहे. हे डायलिसिस सेंटर चालबर्डी रोड, पांढरकवडा, सरकारी दवाखाना पांढरकवडा, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही पाहू शकता डायलिसिस विभाग. आता आपण आतमध्ये जाऊ आणि पार्ट 2 मध्ये याच्या बातमी बनवू. पाहत राहा मित्रांनो न्यूज महानायक. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब न्यूज महानायकच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या ताज्या बातम्या बघत राहा. धन्यवाद.